नमस्कार, मी विकास मिरगणे। आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये। राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार असलेले सुधा घारे यांनी चांगली प्रचारात आघाडी घेतली। केवळ 5,000च्या आसपास मताधिक्याने त्यांचा पराभूत झालेला आहे। एक लढण्याचं काम जे सुधा घारेंनी केलेलं आहे, आमदार महेंद्र थोरेंना टक्कर देण्याचं काम। आता महेंद्र थोरेंकडे भरपूर सगळी शक्ती होते, पैसे होते, ताकद होती, महायुती सत्ता होती। या सगळ्या असताना सुधा घारेंचा थोडक्यात मतांनी पराभूत झालेला आहे। आणि पराभूत झाल्यानंतर सुधा घारेंनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली पाहिजे, कारण राजकारणामध्ये हार जीत होत असते। अनेक राजकीय नेते ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी कामाला सुरुवात करण्यात मी अनेक वर्षे राज्याच्या राज्याचं जवळून अनेक नेते पाहिलेले आहेत, अनेक रिपोर्टिंग केलेले आहे। त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी झालेला पराभव, त्या पराभवातून शिकलं गेलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण त्यांचा झालेला पराभव, या पराभवातून काही मुद्दे उपस्थित होत आहेत। त्यामुळे सुधा घारेंना नेमकी कुणी मदत केली नाही, कुणी कुणाला फसवलं याचं सुद्धा ऑडिट सुधा घारेंनी केलं पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चा करतोय। राज्यात महायुतीची सत्ता आहे। मी सुद्धा भाजपच्या कार्यालयातून हे विश्लेषण करत आहे। पाठीमागचे जे रंग आहेत ते सगळे भाजपचे रंग आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ भाजपच्या कार्यालयातून, अर्थात मुंबईच्या भाजपच्या प्रदेश कार्यालयातला हा व्हिडिओ बनवत आहे, कारण हे सगळे रंग ते भाजपचे आहेत। तर मूळ मुद्दा असा की राज्यात महायुतीचं सरकार आलंय, अजित पवारांचा राष्ट्रवादी हे सुद्धा सत्तेत येणार आहे। त्यामुळे सुधा घारेंचं राजकीय पुनर्वसन हे पक्षाने केलं गेलं पाहिजे। जरी ते अपक्ष होते, पक्ष सोडला होता, मात्र सुनील तटकरेंनी आपल्या मुलीचं पुनर्वसन करणं ते करतीलच। त्याच्यापेक्षा सुधा घारेंचं हे पुनर्वसन होण्याची गरज आहे। त्यांना एखादं महामंडळाचं पद असेल किंवा एखाद्या समितीवर असेल, शेवटी राजकीय ताकद देण्याचं काम सुनील तटकरेंना करावं लागेल। कारण सुधा घारे ज्या पद्धतीने निवडणूक लढवले, त्यांच्या मागे अख्ख्या तालुक्यातले सगळे पक्षातले सगळे नेते होते, अशा पद्धतीने सुनील तटकरेंनी सुधा घारेंचं राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे। कारण सुनील तटकरेंमुळेच सुधा घारेंचा पराभूत झाला। कारण असं, सुनील तटकरेंनी वारंवार सांगितलं की सुधा मी तुला तिकीट देतो, सुधा मी तुला तिकीट देतो। अरे पण तिकीट दिलंच नाही ना। मग आता सुधा घारेंचं पुनर्वसन करण्याची तुम्ही ठेवलं पाहिजे। तुमचं पुनर्वसन, सुधा घारेंचं पुनर्वसन तुम्ही केलं गेलं पाहिजे। तुम्ही आधी जर सुधा घारे 3 महिने गेले असते तर ते राष्ट्रवादीतून, अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांना तिकीट मिळालं असतं, किंवा शिवसेनेत अर्थात ठाकरे गटाकडून मिळालं। पण सुधा तुला तिकीट देतो म्हणता सुधा घारेंना अपक्ष निवडणूक लढवायची वेळी मग त्यांचं राजकीय नुकसान झालं। कारण राजकारण करत असताना 5 वर्ष काही सोपी गोष्ट नाही। 5 वर्षांनी निवडणुका होणार आहेत आणि सरकार आता बहुमतात आहे, त्यामुळे सरकार पडणार असं काही होणार नाही आहे। त्यामुळे कारण भाजपकडे 133, 135, 138 होत आहेत, मित्रपक्ष मिळत आहेत, त्यामुळे त्यांना गरज नाही आहे। त्यामुळे सरकार पडेल असं काही वाटत नाही आहे आणि असं होणारही नाही आहे। मग आता 5 वर्ष गेले, त्यामुळे सुधा घारेंचं राजकीय पुनर्वसन झालं गेलं पाहिजे। सुनील तटकरेंनी त्यांचं तातडीने पुनर्वसन केलं पाहिजे। आता सरकार बसेल, मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्याच्यानंतर महामंडळाच्या नियुक्त्या होतील असं अपेक्षा करूया। पण त्याच्यामध्ये सुधा घारेंना चांगलं पुनर्वसन झालं पाहिजे। कारण 5,000हून मताधिक्याने पडला, तो लढले अपक्ष, आता त्यांचं राजकीय नुकसान झालेलं आहे। 2 सुधा घारे होते, मग सगळ्या त्यांना कोंडी केले, हे सगळे प्रश्न निर्माण झाले। पण शेवटी पराभूत झाला, त्याचं विश्लेषण झालं गेलं पाहिजे। मग सुनील तटकरे आपल्या मुलीचं पुनर्वसन तुम्ही कराल, मंत्रिमंडळात त्यांना द्याल। पण मग सुधा घारे जे लढले तुमच्यासोबत होते आणि तुम्ही तुमच्यासाठी सुरेश लाडांशी पंगा घेतला, त्यांचा झालेला पराभव। त्यामुळे सुनील तटकरेंनी सुधा घारेंचं पुनर्वसन, त्यांच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन झालं गेलं पाहिजे। कारण शेवटी विरोधी पक्ष मजबूत असला, महेंद्र थोरवेंना पुढं लढायचं, महेंद्र थोरवेंची टक्कर द्यायची असेल तर सुधा घारेंना राजकीय जिवंतपणा ठेवणं आवश्यक आहे। कारण असं, शेवटी विरोधी पक्षनेता हा खूप महत्त्वाचा असतो, राज्यात असो किंवा तालुक्यात। जर महेंद्र थोरवेंना टक्कर द्यायची असेल, त्या चुकीच्या भविष्यात काही निर्णय घेतले असेल, त्याला जर शह द्यायचा असेल तर एकमेव सुधा घारे आहेत, तरुण तडफदार आहेत, आक्रमक आहेत। त्यामुळे त्यांना राजकीय पुनर्वसन केलं गेलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे तटकरे साहेब, तुमच्या नेत्याचं, तुमच्या कार्यकर्त्याचं हे पुनर्वसन झालं पाहिजे। सुधा घारेंना आता रायगड जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत, किंवा महामंडळ आहेत, वेगळ्या समित्या आहेत, अशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन झालं गेलं पाहिजे। कारण कर्जतची राष्ट्रवादी जगली गेली पाहिजे। कारण शेवटी राष्ट्रवादी उभा करत असताना तुमचं योगदान आहे, अर्थात सुनील तटकरेंचं, सुरेश लाडांचं हे योगदान आहे ना, तर सुधा घारेंचं योगदान आहे। कारण जे रायगडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली ते अर्थात सुनील तटकरेंनी वाढवले। जरी सुरेश लाड असले तरी तटकरेंनी तिथे मजबूत आपले
पक्ष संघटनेसाठी काय काय चीज केले हे मी स्वतः पाहिलेले. तटकरे पालकमंत्री असताना कर्जतला किती वेळ आलेले आहे. त्यामुळे कर्जतची राष्ट्रवादी जगली गेली पाहिजे. राष्ट्रवादीची मक्तेदारी कर्जतच्या राजकारणात राहिली पाहिजे. कारण जर विरोधी पक्ष स्ट्रॉंग असेल तर जे सत्तेधारी आहेत त्यांना कुठेतरी शब असेल, चपराक बसेल, नाही तर कर्जतच्या राजकारणामध्ये सगळं वन साईड चालून जाईल. त्यामुळे सगळी महेंद्र थोरवेंचीच मक्तेदारी होईल. त्यासाठी कुठेतरी याच मुद्द्यांवर आपण स्पर्श करतोय. सुधाकर यांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे. विरोधी पक्षसुद्धा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. कारण महेंद्र थोरवे निवडून आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन केलेलं आहे. परंतु राज्याच्या राजकारणात किंवा तालुक्याचा विरोधी पक्ष खूप महत्त्वाचा असतो. कारण विरोधी पक्षांच्या मुळे त्यांच्या चुका ज्या आहेत समजून येत आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे काय करतायत, विरोधी पक्ष त्याच्यावर लक्ष ठेवेल. अर्थात कर्जतचा विरोधी पक्ष आता किती काम करेल हाही महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद.